हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. डीमार्टला गेलो होतो. खूप सारं सामान घेऊन आलेले आहोत. तर ते काय काय आणलं आणि कितीचं आणलं ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर आज जाणार होतो मेडिकलला, पण मेडिकलला जायचं कॅन्सल केलं. कारण का ह्या माझ्या दोन्ही चिल्ल्या-पिल्ल्या मला तिकडं गेल्यावर खूप परेशान करायला. त्यांना सांभाळण्यातच वेळ चालला आणि किया तर खूप बाहेर फिरायली. तिच्या मागे लागून लागून तिचे पप्पा आणि मी दोघांना पण खूप फिरवायली. तर हे आणलेलं सामान मी उद्या आवरणार होते. पण जाऊ द्या, आता जाणं कॅन्सल झालंच आहे. तर म्हणलं कल करे सो आज कर, आज कर सो अब भी कर. तर घेतलं मी हे सामान लावण्यासाठी. तर आता मी बघते आणल्यावर की काय काय आणलं आणि काय काय राहिलं. गेल्याच्या नंतर तिथं आधी जे दिसलं ते घेण्याचंच केलं. बरेच जण म्हणतात डीमार्टला वगैरे गेलं की बिनकामाच्याच वस्तू, पण तसं नाही. माणूस विचार करून पण बऱ्याच काही वस्तू घेते आणि काही पुढं कधी काही बनवल, एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादी रेसिपी कधीतरी बनवल, त्याच्या हिशोबानं पण काही काही गोष्टी घेत असतं. पण घरच्या माणसांना असं वाटते की डीमार्टला एकदा बायका गेल्या की ते दिसलेलं म्हणजे सगळंच उचलतात, असं काही नसते. प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने बरोबर सामान घेत असते. तर मी भरपूर दिवसानंतर गेले होते आणि बरंच काही घ्यायचं होतं आणि काही भेटलं नाही आणि काही घ्यायचं बाकीच राहिलं. कारण का वाटलं गर्दी नसणार, पण बऱ्यापैकी गर्दा होता. त्यामुळं जेवढं दिसलं आणि जेवढं बरं व्यवस्थित असं वाटलं ते सामान मी पूर्ण खरेदी केलं. आणि हे सगळं गरजेचं आणि आवश्यक असं आहे. आणि याच्यातल्या काही काही वस्तू ते मग सोबत जेवढे जण होतो त्यांनी त्यांच्या आवडीनुसार पण घेतल्यात. सगळ्या काही माझ्याच आवडीच्या अशा नाही आहेत असं नाही. 2-3 बॅगा भरून फुल सामान असं आम्ही खरेदी केलं होतं. आणि सगळ्या ह्या आवश्यक गोष्टी ह्या बॅग रिकामा करण्यातच मला एवढा वेळ गेला. आणि त्या व्यवस्थित कुठं काय आहे आणि कुठं काय नाही, कोणती गोष्ट कुठं लावायची, हे सगळं मी पूर्ण सामान काढून ठेवल्याच्या नंतरच ते मला ठरवता येईल. त्याआधी कसं ठरवणार ना. आणि कियाच्या पप्पांना लग्नाला जाण्यासाठी शूज सापडले नाही त्या दिवशी, त्यामुळं आज नवीनच खरेदी करून आणले. आणि आम्ही पण दोघी बहिणींनी पण 2 सेम टू सेम जोडा आम्ही आधी पण खरेदी केली होती, आधी लग्नाच्या टायमाला, आणि आता पण रेग्युलरसाठी घेऊन आलेले आहोत डीमार्टहून. आणि हे आणलेले आहेत ज्वारीचे कियासाठी मुरमुरे. 2 बॅग तरी रिकाम्या करणं झाले आहे, तिसरी बॅग चालूच आहे. त्याच्यामध्ये मध्येच कियाला खाण्यासाठी काहीतरी दिसलं आणि तिनं चालू केली माझ्यासोबत लुडबुड करायला. आणि तिच्यासोबत परत मग तिला काहीतरी कशात तरी गुंतवायचं, त्याच्यामुळं मम्मी मला हे दे, ते दे, याच्याच मागे लागली. तिला काहीतरी खायला देऊन साईडला करणार होते. पण तिला काय खायचं आणि कसं खायचं हे काय माहीत नव्हतं. तिनं घेतले हे मखाने खायला. आधी कधी खाल्ले नाही, पण आता दिसलेत त्याच्यामुळं तिनं मला मागितले. मग हा चष्मा पण तिच्यासाठी 2 वेगवेगळ्या रंगाचे आणले होते. तो मी ट्राय केला, पण तिला त्या चष्म्यात पण काही सध्या इंटरेस्ट नव्हता. तिला नंतर दुसरंच काहीतरी खायचं दिसलं आणि मी बॉल तिच्या हातात देऊन तिचं लक्ष इकडं-तिकडं करण्याचा प्रयत्न केला, पण कशाची. तिला आता यातलं काहीतरी खायला दिल्याशिवाय ती नव्हती ऐकणार. तर तिनं घेतलं टोमॅटो सॉस आणि मला हे दे म्हणली. मग काय, तिला आखरीला फोडून द्यावंच लागलं. तितक्यात आला तिचा गणूदादा. त्याने आधी तिला काय काय आणलं ते बघितलं आणि हे चष्मे त्याने आधी बघितले, बॉल बघितला आणि आणि हे जे फुगे करायचं असते ते पण दोघं घेतले. आणि मग हे काय आवरायचं माझा पसारा, ते तसाच या दोघांना वस्तू ह्या ते दाखवायचंच. आणि त्याने विचारलं, काकू किती सामान? म्हणलं भरपूर याचं आणलं रे. आणि त्याने मग बघत बसला वस्तू. तोपर्यंत आवरल म्हणलं, पण कायचं लावलं ते पण हिच्यासारखाच होता. मग ते दिलं सामान तसंच ठेवून ते दोघांना बघू दिलं आणि मी नंतर ही सामानासाठी जागा केली रॅकमध्ये. रूमा छोट्या असल्यामुळं जेवढी जिथं तिथं कुठंही आता सामान झालं भरपूर आणि जागा झाली कमी. मग हा लाकडी रॅक आम्ही मेडिकलचा आणलेला आहे. एक्स्ट्राचा राहत होता. तिथं ठेवायला जागा नव्हती, त्यामुळं त्याचा घरी काहीतरी उपयोग होईल रूमला म्हणून रूमला घेऊन आलो. कारण काय या रूमला सामान ठेवायला वगैरे व्यवस्थित असे काही रॅकच नाहीत. त्याच्यामुळं हा रूमला घेऊन आले आणि याचा कपडे वगैरे, डब्बे वगैरे ठेवण्यासाठी, किराणा जे आपल्याकडे सामान असेल ते ठेवण्यासाठी याचा वापर आम्ही करायलो. तर वरच्या खाण्यामध्ये आहेत कपडे आणि खाली होत्या भरण्या काढल्या. रॅक व्यवस्थित असा पुसून घेतला. आधीचं होतं डीमार्टचं थोडंफार सामान, ते काढून घेतलं. हे कियाच्या पप्पासाठी, दोघी बहिणीसाठी सामान आणलं होतं आणि यांनी लगेच ते फोडून फुगे करायला आणि हे चष्मे दोघं बहीण भाऊ लावून बसलेत आणि किया करायला लागली फुगे. तिचे फुगे वगैरे खेळायली म्हणून गुंतून राहील म्हणलं, पण हिनं घरभर केलं या फुग्याचं सगळं पाणी. काय आगाऊ काम माझं एक वाढलं. नंतर हे मी ज्यूस वगैरे, आता उन्हाळा यायला त्याच्यामुळे मग वगैरे घेतलेत भांड्यासाठी,
लिक्विड सोप घेतलेत आणि सीड्सचे वगैरे लाडू बनवन म्हणून हे सीड्सचे पॅकेट घेतलेत सगळ्या प्रकारचे. सूर्यफूल, पंपकिन सीड्स, जे 2-4 प्रकारचे घेतलेले आहेत आणि काही लाडू आणलेत, अक्रोड आणलेत, मखाना आणलेत आणि फुटाणे वगैरे त्याचे पण लाडू करायचे. मग ते घेतलं सगळं सामान जवळ आणि त्याला रॅकमध्ये पटापट लावून घ्यायला लागले. थोडेफार मसाले वगैरे, जास्त काही मसाले यूज करत नाही आम्ही, पण तरीही कधीतरी काही छान चटपटीत बनवायचं असेल तर त्यासाठी लागतात, त्याच्यामुळं घरात असलेले बरे. मग हे सगळं सामान या 2 रॅकमध्ये पूर्ण व्यवस्थित असं लावून घेतलं, कारण का ते नंतर सापडायला पाहिजे. आणि याच्यामध्ये पण हे इथं लावलं आता म्हणून हे असंच राहील असं याची काहीही गॅरंटी देऊ शकत नाही, कारण का माझी किया या सामान तिच्या नजरेत पडलं की ती लगेच याच्यातल्या एक एक वस्तू आणून बाहेर घेऊन येते. हे फक्त आत्ता मी लावेपर्यंत आहे आणि मला सापडेल की नाही परत ते पण मी स्वतः सांगू शकत नाही. ही मी मागच्या वेळेस आणली होती नाचणी. आता हिचं मी इडली वगैरे करावं किंवा पीठ वगैरे बनवावं, याचं काहीतरी नवीन रेसिपी बनवायची असं ठरवलं आहे, पण कधी बनवणं होते काय माहीत. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच छान असं काहीतरी बनवीन. मी खूप साऱ्या यूट्यूबला रेसिपी बघितलेल्या आहेत. आमच्या इकडं नाचणी पेरली जात नाही, त्याच्यामुळं तिचं काय जास्त यूज आहे, कशी खातात तेवढं काही मला माहीत नाही. पण मी आता यूट्यूबला बघितले, त्याच्या इडल्या छान होतात, तर मी कियासाठी त्या नक्की बनवेन. मग सगळं सामान वगैरे घेतलं एकदाचं लावून आणि बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या जिथल्या तिथं ठेवायला घेतल्या. खायला वेगवेगळे बिस्किट वगैरे आणलेले होते, चिप्स वगैरे, पण ते मी आधीच थोडं साईडला लपवून ठेवलेत, कारण का एकदा कियाच्या नजरेत पडले तर मग काही खरं नाही. हे काचेचे ग्लास आणि छोट्या छोट्या वाट्या घेतल्या होत्या, त्या मी काचेच्या खाण्यामध्ये लावल्या आहे. भांड्याच्या ठिकाणी घासण्यासाठी कामी येईल म्हणून. आणि हे बेबी वॉश जे बाथरूममध्ये आहे ते बाथरूममध्ये ठेवून दिलं. जिथल्या तिथं ठेवलं की नंतर शोधत बसायची काही गरज नाही. की याच्या पप्पाने हे फेसवॉश घेतले होते, मी तर काय घेतलं ते बघितलं पण नव्हतं त्यांनी. मी माझं जे घ्यायचं होतं ते आवश्यकतेचं सामान घेतलं आणि बाकीचं सामान नंतर या कियाने लगेच, बघा म्हणलं ना, हे किया बाईच्या हातात लागलं, हे किती वेळ ठेवलं असं काही सांगता येत नाही. तिने लगेच पाडलं, पण मी तिला ते वापस ठेवायला लावलं आणि एकदाचा बाईला सॉस मागितला होता तो दिला आणि सकाळीच ब्रेडचा पुडा फोडला. सगळं सामान वगैरे झालं, मग काढलंच होता पसारा. तर हे भरपूर दिवसापासून पतले पोहे आणले होते, ते पण चाळून वगैरे ठेवले. नंतर सगळं आवरून झालं, नंतर दिविजा पण उठली, तिच्यासोबत आणि कियासोबत खेळत बसलो. थोडीशी लागली होती भूक आणि आता काय खावं, तर आणली होती मस्त कट करून अशी हिरवी हिरवी काकडी. कियासोबत खेळलो. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.